जिनवीरम् केवली केवली त्वयि सति परमात्मन् मादृशान् कथं तनुवश त्वां बुद्धकेशान्यसे सुभद्रं वा वागीशं शिवं वा जितभाविवन्दे भासुरं श्रीविनं कुंदकुंदाचार्याचे नियम. विषय काय याच्यामध्ये? चारित्राचं वर्णन केलं विस्ताराने. त्यांनी प्रतिज्ञाच केली होती. व्यवहार चारित्राचं एकच अधिकारामध्ये वर्णन केलं. 5 महाव्रत, 5 समिती, 3 गुप्ती आणि पंचपरमिष्ठेचं स्वरूप सांगितलं त्यांनी. बरोबर. व्यवहाराने याचं जो पालन करतो त्याला व्यवहार चारित्राचं धारक म्हटलं जात. चारित्रच खरोखर धर्म आहे. चारित्र धारण केल्याशिवाय मुक्ती नाही. गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. व्यवहार चारित्राद्वारे बहिरंगातले दोष त्याच्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. महाव्रत, समिती यांचं पालन केल्याने हिंसा, चोरी, कुशी, असत्य आणि परिग्रह पापापासून आपल्या जीवाला वाचवता येतं. वाचवायला पाहिजे का नको? पाप परिणामामुळे तर आपण या संसारामध्ये भटकत आहोत. पाप परिणामामुळे तर आपल्याला दुःख आहे. म्हणून दुःख नको तर पाप नको. पापात दुःखम असा आत्मनुशासनामध्ये श्लोक येतो नाही. पापामुळे दुःख आहे, धर्मामुळे सुख आहे. आणि म्हणून तुम्ही दुःख नको असेल, सुख पाहिजे असेल तर धर्मच करा. आता हे सांगायची गरज आहे का विश्वास? सामान्य आहे ना. पापात दुःख, पापाने दुःख आहे. दुःख आहे पापामुळे असं म्हणते. आणि आपल्याला कळतंय ना आपल्याला दुःख. एवढं तर कळतेच की दुःख नको आहे म्हणून. म्हणजे त्याच्यासाठी काय ज्ञान विशेष लागतं असं नाही. एकेंद्रिय जीव सुद्धा जीवच आहे तर दुःख नको हीच भावना ते ठेवतात. दुःख नको कारण जीव आहे. तर जीव म्हटल्यानंतर भावना आहेत आणि भावना आहेत म्हटल्यानंतर त्याला सुखच पाहिजे. म्हणून तिथं लिहिलं 3 लोकातले जीव सुखाची इच्छा करतात.
आत्मनुशासनामध्ये सुरुवातच त्यांनी दुसऱ्या श्लोकामध्ये ते सांगितलं ना, 3 लोकातले जीव काय करताय, सुखाची इच्छा करते असं म्हणजे छेडढालीमध्ये लिहिलंय ते सगळं ग्रंथांच्या आधारानेच लिहिलं. दुसरा श्लोक येतो, पापनाशक व सुखदायक उद्देश. अब शास्त्रों के अर्थ के संबंध में शिष्यों को होने वाले भय को दूर करते हैं. शास्त्रामध्ये सांगितलेलं जे तत्व आहे, जो वस्तूचा स्वभाव आहे, जे पदार्थ आहे, त्याची आपल्या मनामध्ये भीती असते. खरं काय निशांत बरोबर. धर्मातल्या गोष्टी म्हटलं की आपल्याला भीती वाटते, जणू काय आपल्याला ते खाऊन टाकते. आता डॉक्टर तुम्हाला काय त्रास देणार? डॉक्टर काय करणार? तुमचा रोग दूर करणार आहे, पण तरी आपण डॉक्टरला घाबरतो. आपण आपल्या आई वडिलांना घाबरणं का नाही? मग घाबरायचा उद्देश काय? घाबरून जर आपण त्यांचं काही नाही ऐकलं तर काय होईल? ते आपल्याला दुःख दूर करण्यासाठी चांगल्या गोष्टी शिकवत असतात. असं आहे, आपल्याला वाईट सवयी असते आणि त्यामुळे आपण घाबरत असतो. जेव्हा चांगल्या चांगल्या सज्जन लोकांच्या संयोगात जायला आपण का घाबरतो? भीती वाटते, आपलं सुख काढून घेतील काय, आपला संसार जो आपलं अस्तित्व आपण मानलेलं आहे आणि ते माझ्यापासून हिरावून घेतील काय, या भीतीने आपण त्या धर्मापासून लांब राहत आलेलो आहोत. धर्माचं स्थान म्हणावं असं करायला तयार नाही. धर्माचं ज्ञान करून निशांत. काय चाललंय? आहे का? इथंच आहे का? कुठं आहे? पाहुणे कुठे गेले आमचे? येते तर राजे येत ना, राजांचा मुलगा म्हटल्यावर राजकुमार निवांतच येणार. तर तुमचं काम आहे का त्याला पुढे घालणं? शाळेत पुढे घालून येत होता का नाही? झोपल्यावर उठ पाडपा प्रेमानं उठवून त्याला शाळेत पोचवत होता ना वेळ. जर उशिरा गेला तर काय केलं असतं? शाळेत काय होत होतं? आणि छडी बसत होती का नव्हती? गुरुजी रागवत होते. इथं काय आहे? रागवलं नाही राग, कधी काही ना मेरी मर्जी. हा प्रॉब्लेम म्हटलं नाही. इथं शिस्त म्हणून म्हटलं, व्यवहाराची शिस्त इथं नको पाळायला. तिथं तुम्हाला दुकानात कोण रागवतं? गिरायक रागवतं का नाही? तुम्ही उशिरा पोहोचल्या दुकानात रागवत, 100% रागवत. का राव शिडजी इतका उशीर करतात का? शीतल का काल लय रागवतात सगळी. दुकान नाही उघडल्यावर रागवायचं काय? श्रीबाई बरोबर आहे. रागवत की नाही गिरायक तुम्हाला? का उशिरा उघडताय? असं होतं. बरं आहे, मंडळी नसल्यामुळं बरं चाललंय तुझं. निवांत येतोय अभिषेक. चर्चा काय चालली आपली? घाबरायला पाहिजे, तर भीती वाटते आपल्याला. भीती भ्यायचं कारण काय? आपल्याला चांगल्या गोष्टी, चांगल्या गोष्टीची भीती वाटते. हीच तर प्रॉब्लेम झाले. कारण आपल्याला चांगल्या गोष्टी ज्या असतात ते आपल्याला दुःख देतील अशी आमची मान्यता झाली. म्हणून आपण सत्संगतीपासून दूर राहतो आणि असत्संगती बरोबर जाताना आपल्याला भीती वाटत नाही की माझं काय होईल जर व्यसनी लोकांच्या बरोबर गेलो तर. कधी विचार येतो? जे पाप करतायत त्यांच्या संगतीत आपल्याला कधी भीती वाटते की माझं काय होईल, माझं दुःख नाही, मला दुःख होईल, माझं सुख नष्ट होईल, अशी कल्पना तर येते का? निशांत. मुलं जी शास्त्राला येत नाहीत त्यांच्याबरोबर राहिलं तर मला पण भाव होणार नाहीत, शास्त्राला जायची, मंदिरात जायची, अशी कधी भीती वाटली का त्यांच्याबरोबर? मज्जा आणि मज्जा नो लाईफ, असं होतंय का नाही? त्यांच्याबरोबर राहण्यामध्ये आपल्याला
कसलंही भय नाही वाटत. वर्तमान चांगलं आहे ना. पण मंदिरात जायचं म्हटलं तर मला वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम होईल. शास्त्राला जाऊन बसायचं म्हटलं तरी काहीतरी अडचण येईल. हीच तर भीती आहे अपूर्व. बरोबर आहे. दुकान बंद करून मंदिरात जायचं म्हटल्यावर भीती वाटते की नाही? हा, आज शनिवार आहे मला माहिती आहे. नाही म्हणतोय खरा, पण खरी भीती तर तीच आहे. नाहीतर मग रोज आला असता ना तू. आज आता यांच्या घरचे सगळे येतात, राजा काका, निशांत, निलेश. आता दुकान पावणे 10 उघडलं तरी त्यांना काय प्रॉब्लेम आला जेवायचं वगैरे काय? काल शेजारीच होतं त्याच्यामुळे काय नव्हतं काय. आचार्य शांतीसागर महाराजांची आपण जीवन नुसती कथा वाचायची, कौतुक करायचं. गृहस्थ होताना, असताना शेतकरी होते, है ना. आणि मग शेतात त्यांना एक दिवस पाठवलं की नाही, ज्वारी आलेली तिथं ते पिकाला सांभाळायला. मग गोफण घेऊन सगळे लोक आपल्या आपल्या ज्वारीचं रक्षण करत होते की नाही. आचार्य शांतीसागर महाराजांनी गृहस्थ आपल्यासारखेच होते का नाही तर महाराज आल्यावर. महाराज व्हायच्या अगोदर निशांत ज्यावेळेस घरात होते त्यावेळेस त्यांना शेतात पाठवलं होतं. आणि पक्षी येतील, आपलं पीक खातील आणि आपलं नुकसान होतील, तर तू त्या पक्ष्यांना उडव. त्यांनी काय केलं? त्यांनी काय केलं मला? पाणी ठेवलं पक्ष्यांना. हा, असं ऐकले नाही तुम्ही? सिनेमा पण बघितला, दाखवला का नाही तुम्हाला? मग त्याच्यामध्ये हे दाखवलं होतं सिनेमामध्ये शांतसागर महाराजांचं. ती घटना सांगितली गेली ना, दाखवली गेली. काय करतोय? पाणी का ठेवतोय? तुझं नुकसान होईल. पैशाचं नुकसानच मला नुकसान वाटतं. काल पण परवा पण बघितलं ना, जीवाचं नुकसान ते आपलं नुकसान नाही. जीवामध्ये जे कशा विषय, पाप, हे आपल्याला आपलं नुकसान वाटत नाही. आपल्याला धनाचं नुकसान झालं की माझं नुकसान झालंय, शरीराचं नुकसान झालं की माझं नुकसान झालं. अशा प्रकारची माझी त्या शरीर आणि धन आदी वस्तूंमध्ये आपलेपणाची बुद्धी, श्रद्धा असं निर्माण झाले. ते म्हणजे मी आहे, माझा आहे, आणि त्यांची सत्ता म्हणजे माझी सत्ता, त्यांचा अभाव म्हणजे माझा अभाव. जसं मृत्यूला घाबरतो आपण सगळे, कशामुळं? मृत्यू म्हणजे माझाच नाश, म्हणजे मी नसणारच मृत्यू नंतर, इतकी पक्की आपली धारणा झालेली असते. आणि त्यामुळे मग आपण सगळेजण मरणाला घाबरतो. पण जर आपल्याला समजलं नाही, मरत नाही, ते फक्त अवस्था बदलते, सगळा प्रथमयोग त्याला साक्षी आहे. भवभावाचं वर्णन अनेक तीर्थंकरांचं केलेलं असतं. महावीर सिंह होते, सिंहापासून महावीर कसे झाले, त्याच्या अगोदर मरीची होता, एका भावातून दुसऱ्या भावात, एका जन्मातून परत दुसऱ्या जन्मामध्ये. पण जीव तोच 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 कायम राहतो, नष्ट होत नाही. ह्या गोष्टी आपल्याला सहजतेने शिकायला पाहिजेत का नको? तसं माझं पण जरी तिथं शरीर बदललं गेलं, देह परिवर्तन झालं, मी नाही नष्ट झालो, पण आपण त्या शरीराचा नाश म्हणजे मला अशीच धारणा नाही का की मीच जणू काय मरणार. भीती, त्याची भीती बसली. मग झालं काय? आचार्यांनी ज्यावेळेस महाराजांनी ते ठेवलं ना, त्यांचं नाव काय होतं? सातगौंड. सातगौड, सातगौड होतं. सातगौडाने ते कार्य केलं. मग आचार्य शांतीसागर महाराजांचं घरातलं नाव निशांत सातगौड होतं, माहित आहे ना? तर त्यांनी ते जेव्हा धान्य आहे ना रक्षणासाठी पाठवल्यावर पक्षाला पाणी पाजलं, तर उत्पन्न कमी आलं का जास्त आहे? अपूर्व. कोणासाठी सांगतो? कुठं ट्रिपला जायचंय तुला? काय नाही, ट्रिपच नाही मला. तुझं नाव आहे का तिथे? अध्यात्म वीर सागर नील, बाहुबली आहे की राव. भूमीतल प्रथम स्वाध्याय कक्ष सन्माननीय दातार आहे ना. त्याला दातार म्हणायचं ज्याचे नाव लावले त्याच. लोक त्याग असतो. दान म्हणजे लोक सोडायचं. आणि त्याचं जर नाव घेतलं तर तुम्ही दान थोडंच दिले, तुम्ही नावासाठी दान दिले तर होईल. जाऊ दे. चर्चा काय चालली होती आपली विरुबाई? आणि धान्य, धान्य जेव्हा तिथं खायला रक्षणाला पाणी ठेवलं तर झालं काय? धान्य कमी झालं का त्यांचं? त्यांचं वाढलं, आपलं वाढल्याची श्रद्धा आहे का?
अरे तुम्ही भाव चांगले ठेवा, सगळं चांगलंच होणार. दुकान उशिरा उघडलं 9:45-10 म्हणून काय नुकसान नाही, उलट पुण्य बांधलं जाईल. आणि पुण्याने तुम्हाला कमी कष्टात जास्त, तुम्हाला नेहमी आम्हाला हेच तर हवंय ना, कमी कष्ट आणि जास्त धन पाहिजे असतं. सगळ्यांची भावना हीच आहे. मग कमी कष्टात जास्त धनाचा उपाय म्हणजे तुम्ही पुण्य अर्जन करा. धर्मार्जन करण्यासाठी मंदिर, स्वाध्याय, षटकर्म केली तर आपोआपच तुम्हाला कष्ट कमी पडतील आणि तुम्हाला जे इच्छित धन आहे ते भरपूर प्रमाणामध्ये येईल. आज आपलं कष्ट अधिक होतंय आणि कष्टाच्या मनानं आपल्याला धन किती येतंय बघा. अपूर्व. कोणासाठी चालली चर्चा? रोज शास्त्राला आलं, 10ला दुकान उघडलं तर फरक काय पडत? का सकाळ सकाळ लोकांना सोनं नाणं घालून बाहेर जायचं, त्याच्याशिवाय त्यांना जे हवायचं एक कळते मला, किराणा दुकानचं बाबा सकाळी त्यांना चहा करायला लागतो, सकाळी सकाळी स्वयंपाक करायला लागतं सामान. ते बरोबर आहे बाहुबली भाई, बरोबर आहे. पण सोन्याशिवाय काय अडतं काय सकाळ सकाळ? हे 10च्या अगोदर सोनं नाही घातलं तर काय अडचण येईल का? बाहुबली भाई काय विचारतो? हं? तुम्ही सांगू शकता नाही उद्यापासून शास्त्राला यायचं, 10ला दुकान उघडलं तर काय टायमिंग लिहून ठेवा, 10 ते काय असेल ते. लोकांना समज एकदा त्यावेळेस ते येणार ना. तुमचं कुठे आहे ना, दाणे दाणे पर व्यवहारात म्हणते ना ते काय खाणेवाले, तुमचं गिरायकावर तुमचं नाव लिहून ठेवलेलं आहे. हम्म. करा त्यांचं पडगाण विधी. या निलेश पाहुणे. तर सांगायचं काय होतं, आपण मुलांना शिस्त कोण लावणार? तुम्ही म्हटला नाही दुकान उघडायचं नाही तर ते ऐकणार नाही का? नाही ऐकलं तर त्याच्या नावानं काहीच करू नका का केलंय आधीच? विचारते नाही नाही म्हणून सगळे आपल्या हातात चाव्या ठेवा, पोरांच्या हातात देऊच नका. पोरं जर आपल्या म्हणण्याप्रमाणे ऐकत नसतील ना, सरळ म्हणायचं मी सांगतोय म्हणजे धर्म, धर्माच्या अपेक्षेने सांगतोय. काही घाबरायचं नाही. कोण तुम्हाला नाव ठेवलं नाही, धर्म करत नाही म्हणून त्याला घराबाहेर काढलं तर कोण काय म्हणत नाही. बघा तुम्हाला बरोबर चांगलं शिकवते उलट त्यालाच नाव ठेवतील ना, अरे तू लोक सांगते चांगलं सांगते तर का तू तसं कर, ऐकत नाही असंच म्हणतील का नाही? पण तसं नाही ना, तिथं आपण बरोबर नांगी टाकणार असंच म्हणते ना व्यवहारात. है ना, म्हणजे नाही नाही ऐकतच नाही माझा पोरगा. अरे ऐकत नाही कसं? माझा लोभ आहे आणि ते त्याच्या माध्यमातून व्यक्त आपण करत असतो. आपण आपलं म्हणत असतो नाही ना मी काय नाही, मी तर सांगतच असतो. शिस्त आपण लावायला पाहिजे. चला सांगायचं काय होतं आपल्याला, भीती वाटते. म्हटलं ना इथं इथं मंदिरात आलं, शास्त्राला बसलं, उशिरा दुकान उघडलं तर आपल्याला वाटतंय की आपलं सुख कमी होईल. बरोबर. म्हणजे विपरीतता कशी आहे लक्षात घ्या. म्हणून इथं आचार्याने सुरुवात करताना सांगितलं की बाबा शास्त्रामध्ये सांगितलेले जे अर्थ आहेत, पदार्थ आहेत, त्यांचा संबंध आहे ना, त्याच्या संबंधी शिष्याला असणारी भीती आहे, त्या भीतीला दूर करण्यासाठी सगळ्यांना आमच्या मनामध्ये भीती काय करतील का, इथं कोणी काय कोणाला केलंय का? इथं जर काय झालं तर चांगलंच कार्य झाले, पुण्य झाले. इथं हिंसा होते का, चोरी होते का, खोटं बोललं जातं, सांगा बरं इथं काय होतं? सगळं चांगलंच कार्य आहे. मग का भेटतो आपण चांगल्या कामाला हेच मला कळत नाही. घ्यायचं काय, देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, चांगलं कार्य करताना भ्यायचं काम आहे. उलट त्याच्यामध्ये आपण पुढं पुढं असलं पाहिजे. आणि वाईट करताना शेवटचा नंबर लावा ना, होतंय उलट. म्हणून इथं सांगितले अब शास्त्रों के अर्थ के संबंध में शिष्य को होने वाले भय को दूर करते हैं और इस ग्रंथ में उनकी प्रवृत्ति के अनुसार ही वर्णन करते. जी तुमची प्रवृत्ती आहे त्याला अनुसरूनच आम्ही वर्णन करणार आहे असं इथं गुणभद्र आचार्य म्हणते. तुम्हाला जसं पाहिजे तेच आम्ही सांगणार आहे, इथं वेगळं काय नाही. हा विषय तुम्हाला जे हवं आहे तेच आपल्याला शास्त्रात सांगितलं जाते, तुम्हाला पाहिजे ते. उनकी प्रवृत्ती के अनुसार ही वर्णन करते. तुम्ही जे करता आहात प्रवृत्ती कशासाठी करता आहात, कशासाठी जे काही आपण काम करतोय ते कशासाठी करतोय, सुख मिळावं दुःख नको ह्याच्यासाठीच ना. मग शास्त्र काय करणार? म्हणजे शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी मला दुःखी करणार आहेत आणि आपलं सुख नष्ट करणार आहेत असं आहे.
उलट आपण तिथं जे करतोय सुखासाठी प्रवृत्ती, दुःखापासून निवृत्त होण्यासाठी जे आपण कार्य करतोय ते विष पिऊन जगण्यासारखी इच्छा केल्यासारखं आहे. ते अमृत आहे का? जे आपलं जे संसार, शरीर, भोग, त्याच्यामध्ये आपण जी प्रवृत्ती करतो सुखाच्या प्राप्तीसाठी. आजचा सुविचार काय? सुविचाराचा काय आहे? काय लिहिलंय? देह में आत्मबुद्धी, परद्रव्य में कर्तृत्व बुद्धि, विषयों में सुख बुद्धि और शुभ भाव में धर्म बुद्धि, ये ही हमारे दुख के कारण है. दुःख के कारण असं सांगताय सर्वज्ञ परमात्मा. विषयामध्ये सुख बुद्धी हे सुखाचं कारण आहे. मला ते वाचून दाखवायचं तुम्हाला. खर तर इंद्रिय विषयामधल्या प्रवृत्तीचं ज्ञानारणमध्ये इंद्रिय विजयाचं चॅप्टरच आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी सगळं दिलेलं आहे. वाचलं म्हणजे एक आनंद देते. सगळ्या गोष्टी आपल्या हितासाठी लिहिलेल्या आहे खर तर. मग काय दिलं? 1015 नंबरचा श्लोक आहे. काय घडतं विषयामध्ये प्रवृत्तीचं फळ त्यांनी सांगितलेलं. वर्धते गृद्धिरश्रान्तम् संतोषश्चापसर्पति विवेको विलयं याति विषयैर्वंचितात्मनाम्. डॉक्टर काय सांगते बघा. विषय भोगांच्या द्वारे, विषय भोगामधली जी प्रवृत्ती आहे त्याद्वारे हा जीव कशा प्रकारे फसविला जात. कशामुळं? विषय भोगामध्ये जी होणारी आमची प्रवृत्ती आहे ती आम्हाला फसवण्याचं कार्य. कसं? तर त्यांनी सांगितलं या विषय भोगामध्ये जो प्रवृत्ती करतो तो कसा फसतो त्याच त्यांनी 3 दाखले विषय. वर्धते गृद्धी ही श्रांतम. वर्धते गृद्धी. गृद्धी काय 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 होतं? विषयामध्ये प्रवृत्ती केल्यानंतर कशामध्ये वाढ होते? त्याच्यामध्ये वर्धते गृद्धी. वृद्धी म्हणजे तृष्णा, लोलुपता. म्हणजे ते सिस्टीम कशी आपण त्या पूजनांतर्गत म्हणत नाही संजनाताई. नाही काय पण म्हणतो ते जयमाल्यामध्ये, सोचा करता भोगों से बुझ जाएगी परिणाम निकलता है लेकिन मानो पावक में घी डाला. बरोबर आहे? येते बऱ्याच जणांना. बायकांना येते, पुरुषांना नसते. बरोबर येते का? पूजेमध्ये शास्त्रगुरूच्या पूजनांतर्गत येत युगलिनी लिहिलेली केवळ पूजन आहे. त्यामध्ये आहे जेव्हा देवस्तुती केली जाते त्यावेळेस तिथं सांगताय सोचा करता. मी काय विचार करतो हे सांगतो. काय विचार करतो? भोगों से बुझ जावेगी इच्छा ज्वाला. है ना? भोग भोगल्यामुळं, धन मिळवल्यामुळं, भोग भोगल्यामुळं माझी इच्छा रूपी जी अग्नी आहे ती शांत होते. अशी माझी कल्पना. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये प्रवृत्ती करत असताना सगळं जग त्याच्यामध्ये प्रवृत्ती करताना दिसतंय. विचार काय करतात? ती इच्छा कमी होईल, इच्छा कमी होईल. आता मला सांगा किती इच्छा कमी झाली? तुम्ही काल दिवसभर पैसे मिळवले, किती इच्छा कमी झाली? निशा कमी झाली का वाढली? काल जेवढं गिरायक झालं त्यापेक्षा जास्त करायची आज इच्छा नाही. आणि आज जेवढं जर समजा कालपेक्षा आज जास्त झालं तर उद्या समाधानी आहे का? उद्या अजून इच्छा वाढली का नाही? वाढली. आणि त्यामुळे तुम्ही शांत आहे का दुःखी? कंपनीवाले तेच करतील ना आपल्याला.
मोठ्या ज्या कंपनी असते ते करतील काय, एजन्सी लाईन, हिंदुस्तान लिव्हर आहे, नुसतं कॉलवर टाईप करायला आहे. टाटाची एजन्सी असू दे, नाहीतर अजून कोणतं फ्रँचायझी असू दे आहे ना. माझ्याकडे समजा तुमच्याकडे कनिष्ठ आहे काय नाही, त्यांनी टार्गेट दिले तुम्हाला माहित आहे, म्हणूनच आपण बंद केलं नाही. टार्गेट हे मग तुमचं ह्या महिन्याचं टार्गेट, आणि एवढ्या लाखाचा एवढ्या करोडचा धंदा व्यवसाय झाला पाहिजे शांत. लक्ष देऊ नाही. एवढा एवढा व्यवसाय झाला पाहिजे, मग तुम्ही काय करता. आणि तुम्हाला तो व्यवसाय करण्याच्या निमित्त तेवढं जर तुम्ही केला तर तुम्हाला एक लालूच पण ठेवलेले असत. तुम्हाला फॉरेन ट्रिप फुकट देणार आहे, एवढं सिमेंट विकलं तर एवढे पैसे देणार, फुकट देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दिवसभर फोनवर बोलावं लागतं, लोकांच्या हाताबाहेर पडावं लागतं. तिकडं आपली चेक अगोदर तिथे डिपॉझिट केलेली असते, तिकडं समोर आपला माल विकायचा म्हणून उधार द्यायचं परत. आणि घे बाबा, माझं हे टार्गेट पूर्ण झालं पाहिजे, मला फॉरेनची ट्रिप आहे, फॉरेनची ट्रिप आहे. आणि इकडे ती बुडवल्यानंतर काय, दिवसा चेन नाही, रात्री चेन नाही, खाताना चेन नाही, म्हणजे केव्हा जमलेलं तिथं. कारण सारखं डोक्यात येतच, किती राहिले, आता काय करावं लागेल, कसं केलं म्हणजे टार्गेट पूर्ण. किती तृष्णा वाढवत्यात कंपन्या, हे वेस्टर्न कल्चर. बरोबर कामाला लावायचं आणि चांगले चांगले मोठ्या लोकांना. कारण आम्ही बेळगावला गेलो होतो 2004 किंवा 5 सालची घटना आहे. तिथे एक आपल्यापैकी धार्मिक शिबिर होतं, येत होते आणि मोठे माणिक बागवाले समजा, त्यांच्याकडे टाटाची मोठी एजन्सी होती, पण माझ्याकडे अतिशय दुःखी चेहरा करून बसलेले असायचे. मग एक दिवशी आलीच, म्हटले फार टेन्शन असतं. म्हटले का, काय झालं. म्हणजे कंपनी सारख्या गाड्या विकायचं टार्गेट देत असते, आणि ज्या गाड्या खपत नसते त्यांची एखादी गाडी घरात चांगली चालते आणि ते खपत नसते, मग जर तुम्ही न खपणाऱ्या एवढ्या गाड्या दिल्या तर एक खपणारी गाडी देणार. आणि त्याच्यामध्ये श्रीमंत मनुष्य, एकदम श्रीमंत, आता टाटाची एजन्सी म्हणजे मोठी असल्यावर त्या माणसाला आपल्याला आपण बघताना कसं मस्त गाडीत चाललाय आणि टाटाची त्याच्याकडे ही आहे, मग असं बघताना कसं वाटतं, भारीवर का माणूस भारी. एका माणसाने मला सांगितलेली गोष्ट, म्हटलं काय, म्हटलं सोडून द्यायची इच्छा, पण सोडून द्यायची म्हटलं तर मानहानी होती आहे ना. मग म्हणजे मग आपल्याला कोण विचारणार, कोण अगोदर आपल्याला त्या नावानं ओळखले तर जणू काही टाटाची मालक असल्यासारखे आहे ना. अशा पद्धतीने पाहिलं जातं. तेवढ्यासाठी मी काय पण करायला तयार आहे, इतकी घाणेरडी कृष्ण आपल्याला लावलेली असते त्यांनी. आपल्याला त्रास होतो, पण आपण ते त्रास सगळा सहन करून सुद्धा ते टार्गेट पूर्ण करण्याच्या पाठीमागे लागलेलो दिसतो. म्हणून चर्चा इथे ही ठळक आहे. कशासाठी तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचे, तुम्हाला शांती पाहिजे, सुख पाहिजे ना, निवांत बसा ना. गोष्ट आपण ऐकलेली किती माणसाची, निवांत बसलेल्या माणसाला एक माणूस म्हटलं तर लगा असं निवांत बसतो, एवढी शिकते करावी काहीतरी, आणि मग त्याने विचारत गेला की ना त्या शेतकऱ्याने, मग काय होईल, मग काय होईल, मग काय होईल, आणि मग तुला पैसे येतील, पैसे आले तर बंगला बांधल्यानंतर मग सगळं गाडी वगैरे सगळं मस्त, मग पुढे काय होईल सगळं झालं. मग म्हटले निवांत बसायचं तुझ्या ह्याच्या गॅलरीमध्ये. म्हटले आता काय करतोय मी, एवढं सगळं करून जर मला हेच निवांत बसायचं करायचं तर आता मला मी काय वेगळं करतोय का, इतका त्याच्यासाठी त्याला द्राविडी प्राणायाम करायचं. बस ना, निवांत बस ना, काय नाही शांत नाही बसणार, माझं काय म्हणजे येते, पण नाही. तुम्हाला सांगायचं ना अल्पेशला ये म्हणून शास्त्राला, आणि तृष्णा इतकी, मग ती म्हणाल तुम्ही बसा दादा मी जातो. काय द्याय का, बरोबर आहे का नाही. दीपकला दुकानात बसून तुम्ही येत आहे की नाही, तू बस नाही, मग ती मला करमत नाही तिथं दुकान बंद असल्या. मग आता त्याचं नुकसान होतं असं वाटतंय की तुम्हाला, शास्त्राला येत नाही, चांगल्या 4 गोष्टी त्याच्या कानावर पडणार नाहीत, चांगले संस्कार होणार नाहीत, तर माझ्या मुलाचं काय होईल, तो दुर्गतीला जाईल, तो दुःखी राहील, आणि सारखे पैसे मिळवण्याच्या नादाने त्याच्यापेक्षा थोडं शास्त्र स्वाध्याय केलं तर समाधानी राहील. नाहीतर तुम्हाला विचार येत नाही, सारखं वाढवायचं दीपक विचार करतो त्यावेळेस तुम्हाला त्रास होतो का नाही. आता ही बिल्डिंग पाडला, बंगला पाडला, मोठी बिल्डिंग बांधली, मग ही भाडं तरी द्यायचं, अमुक असं करायचं, पोराला डॉक्टर करायचं, पोराला भरती करायचं, पोराला बिफाम, काय काय करून काहीतरी आपल्याला कराय असं वाटतं. आपण मुलांना त्रास देतोय का आपण मुलांना
आहे ना. मुलांचं चांगलं करतोय, संघाच्या काय करता तुम्ही म्हणू शकलाच नाही किंवा नाही आपण दोघं पण जाऊ शास्त्राला, राहू ते बंद, काय फरक पडतो. दुसऱ्या दुकानांना पण जाऊ दे गिऱ्हाईक, थोडस सगळं तुम्हीच घेणार म्हणल्यानंतर अडचण होईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य लक्ष, इतकी कृष्णा चांगली नाही. स्पष्ट सांगते त्याने काय होते, सोचा करता हूँ भोगों से बुझ जावेगी इच्छा ज्वाला, परिणाम निकलता है लेकिन मानो पावक में घी डाला. काय अर्थ होतो त्याला अभिषेक, पावक में घी डाला. थांबा, पावक कशाला म्हणतात, पावक बायका म्हणजे म्हटलं ना, त्या बेडकासारखे असतात, उड्या मारणं, बोलल्याशिवाय दम निघत नाही. मग काय सांगितलं, पावक म्हणजे अग्नी आहे की नाही. आणि त्या अग्नीमध्ये तूप टाकल्यानंतर अग्नी शांत होते का? जेवढं तूप तुम्ही टाकत राहणार तेवढं ती अग्नी प्रज्वलित होत राहणार, भडकत राहणार. तेच आहे असं आचार्यांचं सांगणं, काय तेच आहे. भोग भोगायला जर तुम्ही गेला तर काय होणार आहे, तृष्णा शांत होणार नाही, वाढत जाणार आहे. हे इथं सांगितलं, जो प्राणी विषयों से ठगे जाते हैं उनकी लोलुपता निरंतर वृद्धि को प्राप्त होती रहती है. चालते का बघ, म्हणजे चालतंय, आम्हाला चालत. हेच तर आपल्या मनामध्ये, वाढू द्या आमची वृद्धता वाढली, तुमचं काय गेलं, बरोबर आहे का? म्हणजे माझी वृद्धता वाढते, माझी अशांती वाढते, माझं दुःख मोठं होते, शांत लय लगा स्वस्त इकडं तिकडं, काय अडचण आहे का? दुकानात जायचंच वाटणार, मी 9:45 सोडतो. काल मुली पावणे खुश झाले, म्हटले आज छान झालं शास्त्र, का 9:10 करेक्ट सोडले. हे घेतो असं आहे म्हणजे बरोबर. आणि मग अभिजितजी त्याला जोडीला मिळालेले दोस्त म्हटले, बरं मामा तुम्ही बरोबर सोडलं 9:10 बरं का, वेळेवर सोडलं. आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? आपल्याला शास्त्र 5 मिनिटं कमी ऐकायला मिळालं, 10 मिनिटं शास्त्र कमी झालं, माझं सुख 10 मिनिटाचं कमी झालं म्हटल्यानंतर दुःख व्हायला पाहिजे का सुख व्हायला पाहिजे? म्हटलं दुकान उघडायला आपल्याला 5 मिनिटं अगोदर मिळालं तर आपल्याला आनंद होतोय. तेच तर आपल्याला समजून घ्यायचं की हे भोग आपल्याला नाचवते. गब्बर सिंगनं कसं नाचवलेलं होतं बसंतीला, बघितलं तुझं, नाचावं लागतं नाही तर मारून टाकतो म्हटलं. तसं आपल्याला हे भोग नाचवते नाही तर मारून टाकतो म्हणतो, बरोबर आहे का विपुलजी? नाचावं लागते, नाचावं लागतंय, पायात काचा घुसल्या तरी नाचावं लागलं का नाही तिला? आज जब तक हे जान भजना केली ना तुम्ही, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मै नाचूंगी, नाचा, काय करणार? बरोबर, योग्यता भवितव्य, इच्छा, फक्त इच्छा. नाही, होतच नाही, होतच नसतं. योग्य त्यानुसार कार्य होतंय. इच्छा केवळ आपण म्हटलं वांझुटी इच्छा असं त्याला म्हटलं. आणि तिथं शास्त्रामध्ये त्याच्यासाठी लिहिलेलं नाव अर्थक्रिया रहित असतात अध्यवसान भाव. म्हणजे आपले रागद्वेष भावाचं कार्य जसं ते मृगज आहे त्याने आपली तहान भागणार का? कारण पाणीच नाही तर त्याची तहान भागायचा विषयच येत नाही. तसं आहे हे सगळं. आपले राग द्वेष मोह इच्छा जे भाव आहे त्याने काही काम होत नाही. ते केवळ मला त्रास 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 मी त्रास देता, दुसरं काही देत नाही. आणि ह्याला तुम्हाला पाहायला वेळ नाही, त्यामुळे तुम्हाला लक्षात येत नाही. करत तुम्ही जर त्याला बघितलं ना दिवसभराचं, जर असं तुम्ही हे करत जा, आढावा आढावा घेताना संध्याकाळी दिवसभर माझ्या दुकानात काय झालं आहे ना, तसा आपण आपल्या भावांचा आढावा घेतला किंवा मला आज किती सुखाने शांती मिळाली याचा कधी मी आढावा घेतो का दिवसभरामध्ये? आज दिवसभर मी काय काय केलं आणि मला किती सुख मिळालं, किती दुःख मिळालं, हे आपण कधी बघितलं का, तपासलं? तपासलं तर काय दिसेल तुम्हाला, काय काय निघेल?
दुःख दुःख इतकं असेल, इतकं असेल, इतकं असेल, आणि त्याच्यासमोर इकडे जर बघितली बाजू तर दिसल्याच सुद्धा अवघड होईल की आज मला काय सुख मिळाले का. जे मंदिरात आले, शास्त्राला आले, त्यांना लिहू तर शकते मी आज दर्शन घेण्याचं सुख भोगलं, मी शास्त्र ऐकण्याचं सुख भोगलं, मी गुरुची सेवा करण्याचं सुख भोगलं, मी संयम पाळला. आणि असं काहीतरी थोडंफार आपल्याला, काकी ऐकू येतंय का? येतंय ना? काय सांगतोय? हा, म्हणजे आपल्याला ते लिहिता येईल जमीकडे, जमीनची बाब, बरोबर आहे. नाहीतर सगळं नावेच पडते बघितलं तर. जमा का विचार केला तर. म्हणून इथं आचार्य लिहितात का, ती वर्धते वृद्धी अश्रांतम. इतकी अशी म्हणजे ती तृष्णा त्या विषय भोगाच्या मागे लागल्याने, ते कसे मला ठगतायत, मला विश्रांतीच घेऊ देत नाहीत. सतत एक झालं, दुसरं, दुसरं झालं, तिसरं, इंद्रिय विषय. इंद्रिय काय करते आपल्याला, याचा भोग झाला की ते आपल्याला थांबला का, हा बास स्पर्शेंद्रियाचा भोग भोगला म्हणून आपण थांबतोय. तो विषय झाला की रसनेंद्रियाचा पाहिजे, रसनेंद्रियाचा झाला की घ्राणेंद्रियाचा पाहिजे, घ्राणेंद्रियाचा झाला की डोळ्याचा पाहिजे, डोळ्याचा झाला की कानाचा पाहिजे, कानाचा संपला की परत अजून स्पर्शाचा पाहिजे. सगळं असं चक्कर चालूच आहे. थांबायचं म्हटलं तर श्वास श्वास घ्यायला तर वेळ आहे का? म्हणून लोक मरायला लागले लवकर लवकर, श्वास घ्यायलाच वेळ. डॉक्टरने सांगितलं श्वास घ्यायला वेळ नाही. डॉक्टर सांगते आपल्या मुलाला, बाबा थांब, कमी कर, माणूस कामाला, ड्रायव्हर ठेव, फार एक्झर्शन होतंय, सगळं सांगितलं. हो हो, त्रास होतोय, एक्झर्शन होतंय, सगळं आहे ना, करतो बघतो, पण काय नाही आपल्याच पद्धतीने. ड्रायव्हर ठेवला तर पैसे का तिथे नाही वावली, फुकट त्याला नुसतं, त्याला काय ठेवा 10-12 हजार फुकट वाटते की नाही ड्रायव्हर साठी. राजकुमार पाहिजे त्यावेळेस बोलवायचं आणि झालं मग. अरे आपली गाडी कशी स्वच्छ रोजच रोज आहे ना, तरी येऊन असं दार उघडायचं, आपण राजासारखं बसायचं आहे ना, काय त्या नुसतं नावाला राजा म्हणून करायचं. वेळेवर आपल्याला ड्रायव्हर सुद्धा मिळतोय का नाही याची शंका असते, आणि मिळालं तर चांगला आहे का नाही त्याच्या मर्जीनं जावं लागतं. मग त्याने कसं चालवतोय का, थुकतोय का, काय खायला थांबतोय का, झोपतोय, वेगळी त्याची मर्जी. मग पैसे दे, 15,000 घे, 20,000 घे, आहे ना, गाडी स्वच्छ ठेवायची, आणि फक्त आम्ही आले की आपल्याला पाहिजे तेवढं जायचं. का नाही करायचा हा खर्च? कुठेही खर्च करताना माणूस इतका का विचार करतो हेच कळत नाही. आमच्या अभिजितला कार्यालयात 10 बायका स्वच्छ करायला मिळतात लगेच, आहे ना, पण घरात बायको भांडी घातली तर विचार करत नाही, तो मिळतच नाही, मिळत नाही. बरोबर आहे. मग म्हणजे बायको महत्वाची का कार्यालय महत्वाचं सांगा? हे कार्यालय जड आहे, अचेतन आहे काय, बायको चेतन आहे, खाऊ पिऊ घालते, सगळी सेवा करते, पण तिला कष्ट होते, तर त्या कष्टाला दूर करण्यासाठी तिला माणूस मिळणार, इतकी दरिद्रता आहे. असं सांगायचं काय होतंय, लोभामुळं पैसे सुटत नाही म्हटलं की आपल्याला काम करावं लागतं. तुम्ही लक्षात घ्या, पैसे कशासाठी आहेत? काम करून घेण्यासाठी. पैसे त्याच्यासाठी असते, पैशाने तुम्हाला कामाला लावलंय, आपण पैशाला कधी कामाला लावणार? पैसे कोणालाही हा कामाला लावतो, पण त्याच्यातनं परत यायला पाहिजे, त्याला म्हणायची सावकारी. बरोबर आहे का राजकुमार? व्याजावर बघा बाबा, कोण गावते कामाला पैसे व्याजाने लावायचे, लावायचेत काय? नको करायचं काय? बरं पैसे आले तुम्हाला व्याजाने आले, परत अजून वाढले, प्रश्न असा देतो नाही तर करायचं काय? मग जागा घे, काय कर, पुढं काय, पुढे शेवट काय? परवा गोष्ट पण ती बघितली ना त्या शेडजीची, मग 10 खरब डॉलरचा मालक 100 खरब पाहिजे म्हणून मी आला का नाही, शेवटी तृष्णा सोडून मरू शकला का? म्हणून नुकसान सांगते विषय भोग. म्हटलं ना, बुद्धी माझी ही अशी झाली की तिथूनच सुख येतंय, पण त्याच्यातलं नुकसान काय, ते फसवतायत आपल्याला.
फसवणूक होती हे आपल्याला आता इथं शास्त्र सांगते, देव सांगते, गुरु सांगते, आणि गुरु आपल्या आचरणानं सांगते की बाबा हे असं आहे. तुम्ही ठगले जाता आहात विषय रूपी भोग रूपी ठगातून. तर आपण डोळे उघडून बघायला तयारच नाही. नाही नाही, आपल्याला वाटतंय की हे जे धर्माचं आचरण, संयम, व्रत, नियम पाळते ती जी दुःखी आहेत आणि ते फसवले जात आहेत, अशी आपली मान्यता नाही. कोण फसवलं जातं सांगा बरं, आपल्याला वाटतं, आणि कोण दुःखी वाटत? धार्मिक लोक भोळे असते असं समजतो का नाही? आणि तुम्ही चतुर सगळे व्यापारी. खरोखर चतुर कोण आणि भोळ कोण आहे? पैशाने ठगला गेलेला त्या ठिकाणी धर्म करणारा पैशाने ठगला गेला तर तो फसवला गेलेला नाही खर तर. आणि तुम्ही बरोबर हुशारीने पैसे साठवले आणि धर्म नाही केला तर कोण ठरवलं जात? तेच इथं सांगायचा प्रयत्न करतायत की बाबा हे विषयाद्वारे, विषयरूपी ठगांद्वारे होतं काय? पहिलं काम त्यांनी सांगितलं, उनकी लोलुपता निरंतर वृद्धि को प्राप्त होती है, संतुष्ट होणार नाही विषय भोग भोगत. कोण झालाय आजपर्यंत सांगा की किती विषय भोग भोगल्यानंतर समाधानी कोणी झालेला? एखादा जीव दाखवा मला या जगात. हा मी एवढं सगळं आता आलंय, आता आता मला काय प्रॉब्लेम नाही, चांगलं आहे. एक माणूस मला एक अंदा मिळेल का? तुम्हाला माहित आहे? तरी सुद्धा आपण फसवलं जाण्यामध्ये, अजून आपल्याला फसवलं जातंय हीच गोष्ट लक्षात नाहीतर मग फसवलं जाते हे कळलं तर तुम्ही फसणार कशासाठी सांगा? बाहुबली वय बरोबर आहे. खोटं सोनं देत असताना तुम्हाला जर कळलं नाही तर तुम्हाला काय वाटणार? ए चांगलं चांगलं चांगलं. जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत ते तुम्हाला बरोबर वाटणार आहे. मग इथं त्याच्यासाठी तर देवशास्त्र गुरु आपल्याला सांगते किंवा तुम्ही ठगले जाताय, हे अशा पद्धतीने ठगलं जाते की नाही बघा. तुमची तृष्णा वाढते की नाही भोगल्यावर? तुमचं दुःख कमी झाले का वाढलंय? तृष्णा वाढली म्हणजे तपासायला पाहिजे का नको? म्हणजे वेळ नाही त्याच्यासाठी, वेळच नाही. मी इतकं माझा कामाला मला टाइम नाही विचार करायला. विचार नव्हे, श्वास घ्यायला टाइम नाही, मरून जाता म्हणून शेवटी म्हणतो पण व्यवहारामध्ये काय नाही बाबा, श्वास घ्यायला वेळ नाही आता. असं कोणी असं श्वास घ्यायला वेळ नसतो, श्वास नाही घेतला तर होईल का? विचार करा, विचार करा. हे जे सांगितले ते खरं आहे का खोटं आहे, आणि खरं आहे का खोटं आहे हे बघून माझ्या जीवनामध्ये हे आहे का नाही हे तपासून आपण काय करायचं हे निर्णय करायचे. इथलं खरं खोट्याचा निर्णय होईल समजा, हा हा बरोबर आहे बरं का. कारण आता उदाहरणं दिली, सगळं झालं, आणि अग्नीमध्ये तूप टाकल्यासारखं आहे. आपण तृष्णा बघितली, काल किती होती, आज किती आहे, उद्या किती आहे, परवा किती आहे, हे सगळं बघितलं आपल्याला कळलं, आणि त्याच्यामुळे आपल्याला किती दुःख आहे, त्रास आहे ही कळलं. आता काय? पाहुणे 10 वाजता सुरू का निलेश पाहुणे? तृष्णा सोडणार आहे मी, कारण पाहुणे 10 आवडले तुम्हाला तर तेच केलेलं बरं. तुमची प्रवृत्ती तिकडे तेवढं पूर्ण करतो फक्त पाहुणे. उनकी लोलुपता है ना, म्हणजे त्या विषय भोगाची लोलुपता निरंतर वाढते, हेच आपण फसतोय, हे आपण ठगलं जातोय. त्याच्याकडे आपलं लक्ष जातंय का? किती साड्या आल्यानंतर समाधान आहे संजना ताई? किती साड्या आल्यानंतर समाधान आहे? किती फोटो काढल्यानंतर समाधान आहे? बायकांचा प्रश्न स्टेटसवर अपलोड करण्यासाठी. आणि किती फोटो काढल्यानंतर तुम्हाला समाधान होतं? कोणत्या कोणत्या अँगल मध्ये, एकदा इकडं एकदा तिकडं, समाधान केलं. और ते म्हणतं ना अमेझॉन सारखं आहे, और दिखाओ और दिखाओ. अजून म्हणजे त्याच्यावर इतकं आहे, तुम्ही एक बुटात बूट बघायला लागला तर असं नुसतं असं दाखवत राहत ती, तुम्ही नुसतं असं करत राहायचं. एखादं तुम्हाला साडी बघायची, ड्रेस बघायचा आहे, नुसतं असं बघत राहायचं त्याच्यावर, नुसतं सगळ्या जगातला वस्तू तिथे आहेत. बरोबर आहे का? और दिखाओ और दिखाओ. किती आकुलता होती. मग हे पण पाहिजे असतं, ते पण पाहिजे असतं, ते पण पाहिजे असतं, आणि आता पैसे पण खर्च करायचे नसते. दोन पाहिजे तर सगळं आहे, पण पैसे पण जायला नाही पाहिजे आणि पाहिजे म्हणून मग फ्री.
आणि मग त्यांनी पण दिवस काढलेला असतो, क्रिसमस, दिवाळी, ऑफर, बंप तुम्ही पण काढताच की इथं धमाके सगळे. आणि मग त्या दिवशी सगळे असे तुटून पडतील. ही द्या, ही द्या, ही पण मागवा, ती पण मागवा. किती त्रास आहे, किती त्रास आहे. मला काही नको. आपण बघितलं ना, सुखी जीव विषय भोगामध्ये प्रवृत्ती करत नसतो. जे दुःखी जीव आहे तेच विषयामध्ये प्रवृत्ती करत असतात. दुसरं सांगितलं बरं का, पूर्ण करू आपण. आणि हे एक पहिल्या लक्षात घ्या, तीन गोष्ट लक्षात येईल. एक ही भूल माझ्या लक्षात आहे, ती कालचं आहे ना. पण तुम्ही चिंतन आज करून आलाय का नाही मला दिसत नाही चेहऱ्यावर, म्हणून मी विचारत नाही. जर मला विचारायला होतं तुम्ही काय चिंतन केले, की त्या पोपटाने म्हणला होता एक ही भूल. मग ती भूल कुठं? आणि निलेश आणि आमचे निलेश पाहुणे आणि अभिजित जी त्यांनी पुस्तकात शोधली एक ही भूल. आणि मग ती आपलं ते श्लोक हुडकत होते आपलं पूजेतला आहे ना. काय श्लोक, कोणता श्लोक होता, कोणतं जाते म्हणून. हा काय, हाँ मैं भूल स्वयं निज वैभव को पर ममता में अटकाया हूं. असं ते दोघ जण कुठं आलंय, कुठं आलंय. अरे तुमच्या जीवनातली आहे ना भूल शोधायची, चूक शोधायची का शास्त्रात शोधायची. म्हणजे आपण आपल्याकडे बघितलं ना पुस्तकात, म्हणजे कुठं बघायची होती चूक ते कळलं नाही, सगळ्यांनी शास्त्रच शोधायला लागलं कुठं आहे. जसं ते 3 इडियट्स मध्ये दाखवलं का, म्हणजे ते कसं शिकवायची पद्धत असते. मग त्यांनी 2 बोर्डवर हे लिहितंय का नाही, शब्द लिहितंय आणि म्हटलं याचा अर्थ सांगा. मग त्या प्रोफेसर सहित सगळे पुस्तक म्हणून उडकायला लागले. काय डोकं लावायचं नाही, नेमकं काय आहे का नाही तसलं. म्हणून आपल्याला सांगितलं नाही, बघा बघा बघा. त्यांनी त्याच्यात फक्त 2 नावं मित्रांची लिहिलेली असते, माहिती नाही का? ही शिष्टी म्हणतात. कुठं आहे चूक, ते पुस्तकात आहे. मग भूल स्वयं. अरे आपण येतोय, आपल्यामध्ये काय चूक आहे नाही का शास्त्रातच चुका बघत बसायचं. त्याने आपल्या जीवनात फरक काय पडला चर्चा आहे ना, ते आपण विषय नंतर घेऊ. आता एवढं पूर्ण करतो. काय झालं, आपण फसवलं. हे प्रयोग करा, आपण फसवले जातोय, आपण फसवले जातोय. आणि फसणं हे बेकाराचं सगळ्यात जेव्हा कळतं मी फसवलं गेलोय बाहुबली बाई. जर तुम्हाला कळलं की तुम्ही सोनं स्वस्त घेतलं आणि तुम्हाला कळलं मी फसवलं गेलोय, तर तुम्हाला किती त्रास होतो सांग. झालाय का नाही, झालाय. म्हणजे हे लक्षात घ्या, फसवलं जाण्यामध्ये किती त्रास. आणि इथं ते सांगायचा प्रयत्न करते की तुम्ही जेव्हा भोगाला भोगताय त्यावेळेस तुमची तृष्णा वाढते. म्हणजे तुम्ही फसवला गेला, तुम्हाला सुख नाही दिलं तर तुमचं दुःख वाढलं. तुम्ही अक्कल लावा, आपली अक्कल लगाव, दिखावे पे मत जाओ, असं एक जाहिरात होती का नाही. असं आहे, आपली आपली बुद्धी लावायची का नाही. नुसतं दिखावा बघत बघायचं, ते भोग दाखवते दिखावा. आणि योगी आहे, योगी आहे, अजून आहे, अजून आहे, अजून आहे. अरे बाबा अजून असू दे, पण मला शांती पाहिजे. असं दुसरं सांगितलं काय होतं कार्य, संतोषश्च अपसर्पती है ना. संतोष भाग जाता है, संतोष पळून जातो कोणापासून, जे भोगामध्ये प्रवृत्ति करता है ना. जो प्राणी विषयों से ठगे जाते हैं एंड उनके पास से संतोष भाग जाता है. और तीसरा, विवेक बुद्धि नष्ट हो जाती. आता बघा, त्या विषय रूपी ठगाच्या नादी लागायचं ना. ओम नमः. 5 मिनिटं लेट झाला निलेश पाहुणे, उत्तम क्षमा. हो प्रभू, मी मन वचन काय सर्व क्रोधमान माया प्रमाद इत्यादी विरोधांच्या सर्व दोष विषयांनी माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहू या सर्व दोष विषयांनी.
जाणव. स्वतःच्या स्वरूपाला जाणव. स्वतःच्या भावांना जाणव. मी तृष्णारहित, संतोषी, समाधानी, सुखी, आनंदी, चैतन्यमय जीवच आहे. मी विवेकी आहे. स्व आणि परामध्ये अंतर जाणणारा आहे. मी मीच आहे, परच आहे. मी परवस्तू नाही. परवस्तू म्हणजे स्वानुभवाने निर्णय कर. सर